झी मराठी, चर्चाही होणारच। तारदाळ येथील मोडकळीस आलेल्या बस स्थानकाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेचा विषय बनलाय। प्रत्येक गावसभेत नवीन सुसज्ज बस स्थानक बांधण्याचा ठराव होतो, मात्र प्रत्यक्ष काम शून्यच। यामुळे प्रवाशांचं, विशेषतः महिला व शालेय विद्यार्थ्यांचं प्रचंड हाल होत आहेत। 26 मे रोजी झालेल्या गावसभेत या विषयावर सविस्तर चर्चा झाली होती। त्यावेळी सरपंच व ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून अडथळा ठरणारी दुकानं 4 दिवसात तिथेच एका बाजूला हलवून बसस्थानकाचं काम सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र 20 दिवस उलटून ही परिस्थिती जैसे आहे। बसस्थानकाच्या जागेलगत असलेल्या मोठ्या झाडामुळे हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनलाय। संबंधित ठिकाणी असलेल्या 2 खोकीधारकांना पर्यायी जागा देण्यासाठी त्या झाडाची मोठी फांदी काढणं आवश्यक आहे। मात्र पर्यावरण संवर्धनाच्या भूमिकेतून काही व्यक्तींनी फांदी काढण्यास विरोध दर्शवलाय, त्यामुळे खोकीधारकांचं स्थलांतर रखडलंय। काही ग्रामस्थांची मागणी आहे की येथील 2 दुकानं दुसरीकडे हलवून प्रशस्त बसस्थानक उभारावं, मात्र दुकानदारांसाठी पर्यायी जागा कुठं द्यायची हा प्रश्न ग्रामपंचायतीपुढे उभा आहे। यावर तोडगा म्हणून ग्रामपंचायत जावईवाडी येथील सरकारी दवाखान्यासमोर बसस्थानक हलवण्याचा विचार करतायत, परंतु मूळ चौक सोडून गावाबाहेर बसस्थानक गेल्यास विद्यार्थी व प्रवाशांना त्याचा मोठा त्रास होईल, असं मत ग्रामस्थ व्यक्त करतात। सध्या बसस्थानकाची इमारत पूर्णपणे मोडकळीस आली आहे, त्यामुळे एकही प्रवासी तिथं थांबत नाही। सर्वजण भर उन्हात रस्त्याच्या कडेला ताटकळत उभे राहतात। पावसाळा तोंडावर आला असताना साधा निवारा शेड उपलब्ध नाही। सुसज्ज बसस्थानक नसलं तरी चालेल, पण किमान उभं राहण्यासाठी निवारा शेड तरी तात्काळ उभं राहावं अशी मागणी प्रवासी व विद्यार्थी वर्गातून होते। ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीनं लक्ष देऊन मूळ जागेतच बसस्थानकाचं काम सुरू करावं अशी मागणी आता जोर धरू लागली। मागील गावसभेतील ठरावांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत पुढील गावसभेत इतर विषय घेऊ देणार नाही, अशी भूमिका काही जाणकार ग्रामस्थांनी घेतली आहे। यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधी या प्रश्नावर काय ठोस पावलं उचलतात याकडे संपूर्ण तारदाळचं लक्ष आहे। सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परेड।